नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल. थंबनेलमध्ये मोदी सरकार पडणार, केंद्र सरकार पडणार अशा पद्धतीचं थंबनेल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय होऊ शकतं, BJP सरकार मोदी सरकार कसं काय जाऊ शकतं, एवढे स्ट्रॉंग सरकार, एवढं चांगलं सरकार हे जाऊ कसं शकतं. जशी तुम्हाला परिस्थिती दिसती तशी परिस्थिती केंद्रामध्ये या BJPची म्हणा, महायुतीची नाही, NDAची नाही. हे सरकार अल्पमतात आहे. 240 जागा फक्त BJPच्या आहेत स्वतःच्या. आणि हे जे सरकार आलेलं आहे हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार ह्या दोघांच्या जीवावर आलेलं आहे. हे सरकार, हे दोघे जर पलटी मारली तर हे सरकार केव्हा पण जाईल. आणि हे जे दोघं आहेत हे दोघं पलटी मारण्यात वाकिफ आहेत. हे दोघं पलटी केव्हा पण मारू शकतात. त्याच्यामुळं हे जे सरकार आहे मोदी सरकार हे केव्हा पण पडू शकतं, केव्हा पण जाऊ शकतं, अशी परिस्थिती केंद्राची. आता आपण पहिले चंद्रबाबू नायडूंचं बघू. चंद्रबाबू नायडू का पाठिंबा काढून घेऊ शकतात. तर चंद्रबाबू नायडूंची जर आंध्र प्रदेशमध्ये परिस्थिती बघितली तर आंध्र प्रदेशमध्ये दलित वोटर हा जो आहे हा 16% दलित वोटर आहे. तर दलित वोटर प्रश्न विचारतील की अमित शहानी जे आत्ताच वक्तव्य केले 2-4 दिवसांच्या पूर्वी की आंबेडकर हा जप करू नका, आंबेडकरांसारखं नाव घेऊ नका, त्यापेक्षा देवाचं नाव घ्या, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे तिथला दलित वोटर नाराज झालेला आहे चंद्रबाबू नायडूंवरती की तुम्ही ठोस भूमिका घ्या, तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही BJPला पाठिंबा का अशा पद्धतीने देतात. अशा जातीवादी BJPला, अनुवादी BJPला पाठिंबा तुम्ही काय देता, अशा पद्धतीचं उत्तर ह्या जनतेला ह्या चंद्रबाबू नायडूंना द्यायला लागणार. आणि चंद्रबाबू नायडूंना भविष्यात बरीच काही आंध्र प्रदेशमधली कामं करायची, विकास कामं करायची, त्यामुळे त्यांना ठोस निधी पण पाहिजे. तर मागच्या वेळी त्यांनी निधी घेण्यात त्यांना यश आलं. आता अर्थ बजेट 2025 साली येते, त्यामुळे अर्थ बजेटमध्ये मागच्या वेळी एवढा ह्यावेळी निधी मिळणार का, ह्यावेळी निधी मिळवण्यात यश मिळणार का चंद्रबाबू नायडूंना. त्याच्यामुळे चंद्रबाबू नायडू हा पाठिंबा काढून घेऊ शकतात मोदी सरकारचा. मुस्लिम वोटर पण तिथे नाराज आहे, मुस्लिम वोटर सुद्धा BJPवर नाराज आहे व बर्ड बिलामुळे मुस्लिम वोटर नाराज आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडूंना बी तिथं भूमिका घ्यायला लागणार आहे मुस्लिम वोटरमुळे, दलित वोटरमुळे, की आपण या सरकारसोबत किती दिवस व्हायचं. त्यामुळे भविष्यात हे सरकार जाऊ शकतं. आता नितीश कुमारांचं जर बघितलं तर नितीश कुमारांची परिस्थिती बी तीच आहे. नितीश कुमारांच्या बिहारमध्ये 21% मतदार आहेत. हे अमित शहाच्या वक्तव्यामुळे नाराज झाला आहे दलित वोटर. BJP तर नाराजच आहे, पण नितीश कुमारांवर पण नाराज आहे. त्यांना पण प्रश्न विचारतो तिथं की तुम्ही काय करताय, तुम्ही काय झोपलाय का काय, तुम्ही काहीच बोला ना, तुम्ही कुठलीच ॲक्शन घ्या ना, तुम्ही काही सांगा ना, तुमची भूमिका काय आहे, NDA सोबत तुम्ही राहणार का जाणार, तुम्ही पाठिंबा काढून घेणार का, अशा पद्धतीची परिस्थिती झाली. आता अजून एक नितीश कुमारांच्या बद्दल सांगायचं बघितलं तर नितीश कुमारांच्याकडे 45 आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्री आहेत तिथल्या. आता नितीश कुमारांना जर आता पुढे 2025ला बिहारची निवडणूक येते, मागच्या वेळी नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, ह्यावेळी BJP मुख्यमंत्री पद नितीश कुमारांना देणार. जर BJP नितीश कुमारांना मुख्यमंत्री करणार नसेल तर नितीश कुमार मग यांच्यासोबत राहणार का. 45 आमदार जे आहेत मागच्या वेळी विधानसभेला निवडून आलं नितीश कुमारांचं, त्यांनाही पाडायचं काम त्यावेळी 45 आलं ते ज्यादा यायला पाहिजे, त्यांना पाडायचं काम BJPने केलं तर अशा बातम्या आल्या. त्यामुळे नितीश कुमार तेव्हा नाराज होते, पण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्यांचं ठरलं होतं त्या पद्धतीने आणि ते सरकार आलं. त्यामुळे ह्यावेळी मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना बिहारमध्ये भेटणार का, जर नाही भेटलं तर ते पाठिंबा काढून घेणार. आणि न भेटायची कारण आहे तर एकनाथ शिंदेची अवस्था काय केली महाराष्ट्रामध्ये. एकनाथ शिंदेंना 2022 साली सरकार पाडण्यास त्यांना घेतलं. जशी विधानसभेची निवडणूक झाली तशी एकनाथ शिंदेना डावलायचं त्यांनी काम केलं. एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्रीपद त्यांना पाहिजे होतं, पण त्यांना मुख्यमंत्रीपद पण दिलेलं नाही. त्यांना खाती पण पाहिजे होती चांगली, गृह खातं पाहिजे होतं ती दिलं नाही, अर्थ खातं पाहिजे होतं ती दिलं नाही, विधान परिषदेचं जे उपाध्यक्षपद होतं ते पण काढून घेतलं, ते राम शिंदेंना दिलं. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांचा पद्धतशीरपणे कार्यक्रम करायचं काम BJPने केलेलं आहे. त्यांच्याकडे काही पर्याय ठेवला नाही. 132ची मेजॉरिटी BJPकडे असल्यामुळं अजितदादांची बी ताकद काय चालत नाही, एकनाथ शिंदेची बी ताकद काय चालत नाही. अपक्षांच्या जीवावर हे सरकार बनू शकते BJPचं. त्यामुळं सर्व पक्षांना संपवायचंच काम BJPनं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. तशीच परिस्थिती बिहारमध्ये नितीश कुमारांची होऊ शकते. त्यामुळे नितीश कुमार BJP सोबत थांबू शकत नाही. चंद्रबाबू नायडू हे पण BJP सोबत थांबू शकत नाहीत.
त्यामुळे हे दोघांनी पाठिंबा काढून घेतलं की सरकार जाते लगेच. तर 293ची मेजॉरिटी त्यांच्याकडे, 293मधनं हे जर 2 वजा केले हे 28, तर थेट 265वर ही संख्या येते ह्या खासदारांची. त्यामुळे BJP सरकार अल्पमतात लगेच येते. त्यातून चिराग पासवानांना बी संपवायचं काम केलेलं आहे, पक्ष फोडायचं काम केलेलं आहे BJPनं. चिराग पासवानांचा 5 खासदार आहेत, आता ते केंद्रीय मंत्री आहेत. पण नितीश कुमारांची आणि चिराग पासवानांची जवळीक वाढलेली आहे. त्याच्यामुळे नितीश कुमारांसोबत हे चिराग पासवान पण लगेच येणार ते फुटले की. त्याच्यामुळं थेट संख्या लगेच मग चिराग पासवान आले की डायरेक्ट ती संख्या 260वर. आणि शिंदे फुटले तर ती संख्या 253. त्यामुळे सरकार काय राहत नाही. आणि जरी चिराग पासवान आणि आपले एकनाथ शिंदे जरी फुटले नाहीत, तर ह्या दोघांनी फुटले तरी 205वर संख्या आहे. त्यामुळे ते सरकार जाते. त्यामुळे जी परिस्थिती दिसते ते नाही. वन नेशनमध्ये इलेक्शनमध्ये पण जवळजवळ 2 बहुमत पाहिजे होतं, म्हणजे 362चं बहुमत पाहिजे होतं. 362चं बहुमत सोडा, पण हा कायदा पास करण्यासाठी सरकारच्याकडे फक्त 269 सरकारला मतं पडलेली आहेत. म्हणजे 272चा सुद्धा आकडा जो मेजॉरिटी आहे लोकसभेची ती सुद्धा गाठू शकले नाही. त्यामुळं सरकारचा अल्पमतात आलेलंच आहे ह्या एकाच कायद्यामुळे. अजून बरंच कायदे आहेत, अजून बरंच अधिवेशन आहेत. त्यामुळे हे सरकार केव्हा पण अल्पमतात येऊ शकतं. विरोधक अविश्वासदर्शक ठराव केव्हा पण पारित करू शकतात आणि ह्या दोघांना फोडून BJP सरकार हे पडू शकतं. त्याच्यामुळं भविष्यात पुढं काय होते ते बघू. हे सरकार तर पडणार आहे. हे सरकार काय 2029 पर्यंत टिकत नाही. हे काळ्या दगडावर पांढरे जाईल. त्यामुळे काय होते ते बघू. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.